नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला योजना, वृद्ध नागरिक तसेच दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू झाले असून यामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत। अनेक दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करायची मागणी सातत्याने होत आहे। विशेषतः महागाई वाढत असताना सध्याचे मिळणारे अनुदान पुरेसे नसल्याचे अनेक लाभार्थी सांगत आहेत। याच पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। मागील अधिवेशनामध्ये शासनाने संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा देत त्यांच्या मासिक अनुदानामध्ये वाढ केली होती। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना पूर्वीपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळू लागली। मात्र त्यानंतर इतर लाभार्थ्यांकडून देखील एक महत्त्वाची मागणी पुढे येऊ लागली। विधवा महिला, वृद्ध नागरिक, निराधार व्यक्ती आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असे म्हणू लागले की ज्या प्रकारे दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली त्याचप्रमाणे आमच्याही अनुदानात वाढ व्हावी, कारण महागाईचा परिणाम हा सर्वांवरच होत आहे। दैनंदिन खर्च, औषध उपचार, घर खर्च आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करताना प्रत्येक लाभार्थ्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे केवळ एका घटकालाच नव्हे तर सर्व पात्र लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे। मित्रांनो, सध्या अनेक विधवा महिला, वृद्ध नागरिक, निराधार व्यक्ती आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत, कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे। घर खर्च, किराणा, वीज बिल, औषध उपचार आणि इतर आवश्यक गरजांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत। अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना मिळणारे सध्याचे अनुदान अपुरे पडत असल्याचे अनेकांचे मत आहे। त्यामुळे या लाभार्थ्यांकडून अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे। याच कारणामुळे अनुदान वाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला असून सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये याबाबत काही सकारात्मक निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांकडून अनुदान वाढीची मागणी केली जात आहे। या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि अनेक लोकप्रतिनिधी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये पहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील अनेक वेळा लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। यापूर्वीही त्यांनी विधानसभेमध्ये आणि इतर माध्यमातून लाभार्थ्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या। आता लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की जर एका गटासाठी अनुदान वाढ केली जाऊ शकते तर इतर पात्र लाभार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळायला हवा। विधवा महिला, वृद्ध नागरिक, निराधार व्यक्ती आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांनाही समान न्याय मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। म्हणूनच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला येतो का, याबाबत सरकारकडून काही भूमिका स्पष्ट केली जाते का, याकडे राज्यातील लाखो लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थ्यांकडून मासिक अनुदानात मोठी वाढ करण्याची मागणी केली जात आहे। विशेषतः काही लाभार्थी आणि विविध संघटनांचे म्हणणे आहे की वाढत्या महागाईचा विचार करून दरमहा 6,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात यावे, तर काहींचे असे मत आहे की शासनाने एकाच वेळी मोठी वाढ करणे शक्य नसेल तर किमान टप्प्याटप्प्याने अनुदान वाढीचा विचार करावा, म्हणजे सुरुवातीला काही प्रमाणात वाढ करून पुढील काळात त्यामध्ये आणखी सुधारणा करता येऊ शकते। एकंदरीत पाहता लाभार्थ्यांची मुख्य अपेक्षा हीच आहे की सध्याच्या अनुदानामध्ये वाढ होऊन त्यांना दैनंदिन खर्च आणि इतर गरजा भागवण्यासाठी अधिक आर्थिक मदत मिळावी। मित्रांनो, अनेक वेळा आपण सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी अधिवेशन सुरू होताच मोठे निर्णय जाहीर होणार असल्याची चर्चा पाहतो, मात्र प्रत्यक्षात अधिवेशनाचा पहिलाच दिवस म्हणजे लगेच निर्णय होईल असं नसते। कोणत्याही योजनेसंदर्भातील चर्चा, प्रश्नोत्तरे, मागण्या किंवा शासनाचे निर्णय हे अधिवेशनाच्या कालावधीत कोणत्याही दिवशी समोर येऊ शकतात। त्यामुळे आज अधिवेशन सुरू झाले असले तरी लगेच अनुदान वाढीबाबत घोषणा होईल असे निश्चितपणे सांगता येत नाही। मात्र पुढील काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत, कारण या कालावधीत लाभार्थ्यांच्या मागण्या मांडल्या जातात का, सरकारकडून यावर काही प्रतिक्रिया दिली जाते का, किंवा योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी घाईघाईने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे। मित्रांनो, सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे या कालावधीत संजय गांधी निराधार योजना,
आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. एखादा लोकप्रतिनिधीकडून लाभार्थ्यांच्या मागण्या मांडल्या जाऊ शकतात, शासनाकडून काही स्पष्टीकरण दिले जाऊ शकते किंवा योजनेसंदर्भात एखादी महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे या काळात समोर येणाऱ्या प्रत्येक अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण योजनेतील बदल, अनुदान वाढीबाबतची भूमिका किंवा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय याबाबतची माहिती याच काळात समोर येण्याची शक्यता असते. म्हणून पुढील काही दिवस लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे असून या योजनेसंदर्भातील प्रत्येक अधिकृत घडामोडीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या काळात मिळणारे अनुदान त्यांच्या गरजांच्या तुलनेत खूपच कमी पडत आहेत. कारण दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढलेला आहे. घर खर्च, किराणा सामान, औषधोपचार, वीज बिल आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. विशेषतः विधवा महिला, वृद्ध नागरिक, निराधार व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांकडून असे सांगितले जात आहे की सध्याच्या परिस्थितीचा विचार करून शासनाने अनुदानात वाढ करावी, जेणेकरून गरजू कुटुंबांना थोडासा अधिक आर्थिक आधार मिळू शकेल. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाकडे लाखो लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा महिला, वृद्ध नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या संबंधित प्रश्न याकडे या अधिवेशनामध्ये उपस्थित केले जातात का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेषतः अनुदान वाढ, लाभार्थ्यांच्या मागण्या आणि योजनांमधील संभाव्य बदल यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होते का, याकडे अनेक लाभार्थी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या योजनेबाबत कोणती माहिती समोर येते, कोणते मुद्दे मांडले जातात किंवा लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे अपडेट मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, सध्या एवढीच माहिती महत्त्वाची होती. पुढील काही दिवसांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा लाभार्थ्यांसाठी कोणतीही नवीन अपडेट, अधिकृत घोषणा अथवा महत्त्वाचे निर्णय समोर आल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलवर जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला अशा सरकारी योजना, अनुदान, पेन्शन योजना आणि लाभार्थ्यांचे दैनंदिन अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवायचे असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून आजच आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या आपल्या मराठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.